गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा आज सकाळ सकाळी ना तुमच्या दाजींला एकट्यांना सोडून मी स्वीटी सागर आम्ही तिघं पण चाललो आहे बारामतीला. तर बारामतीला स्वीटीची सोनोग्राफी करण्यासाठी चाललोय बघा. आणि आज गौंडी दादा पण आलेत, आपलं काम पण करायचंय. पण दाजींचे मित्र आलेत, त्यांना ते दाखवते जागा ही सगळं भरपूर आहे. ओके या. पण सगळी म्हणतात घरात असतं का संडास बाथरूम? हा तुम्ही चालतंय चालतंय सगळीकडे असतंय चालतंय बरोबर आहे. पण विषय काय माहितीये का, घर आपले बरोबर आहे, जागा पण हाय भरपूर. पण म्हणते तुम्ही रानात राहतायत, पटांगण आहे, बाहेर पाहिजे होतं. रात्रीचं बाहेर जायची गरज नाही पडत. आता पावसा पाण्याचे दिवस आहेत आणि हे खास करून स्वीटीसाठी बांधायचं या, त्याच्यामुळे आम्ही इथं घेतलेलं नाही. तर आमचं नियोजन आहे ना बाहेर होतं, बाहेर मस्त असं बांधायचं. इथं घरात बांधायचं नव्हतं, थोडं पण डोक्यात नव्हतं. पण आता अर्जंटमध्ये आम्हाला इथं बांधावं लागलंय, कारण बाहेर बांधायचं म्हणलं ना बजेट लांब पुढं जाते. इतकं बजेट आपलं नाही आणि इथं थोडक्यात होते, त्याच्यामुळे ही बांधायचं नाही. तर आम्हाला पण हवंच नाही की घरातली जागा गुतवायची बाहेर इतकी जागा असताना आणि इथं बांधायचं अशी काही. हां यांचं चाललंय नियोजन. तर आज सगळा लोड तुमच्या एकट्यांवर आहे या. नाही ती बोलले कडाप नाही लागत, सिमेंटाची आहे ना त्याच्यामुळे कडाप नाही लागत म्हणले. विचारलं ना विटांवरती. हा ती म्हणले त्या ह्याची चौकट असते ना आपली लाकडाची, त्याला लागते. हा याला काय नाही गरज म्हणले. तर ह्यांचं चाललंय नियोजन. आणि इकडं स्वीटी उरकते बघा. मी स्वयंपाक वगैरे केला, सगळ्यांना जेवण दिलं, सगळं आवरलेलं आहे. आणि स्वीटी आता इकडं बांधती आहे डब्बा. तर भूक लागली की खायला आपलं आहे का नाही. तर चला टोपलं ठेवा झाकून. तर आता आम्ही निघणार आहेत बारामतीला सकाळ सकाळ. तर ही ना तुम्हाला सांगते नियोजन आहे ना, ही जे आपलं बाथरूम आहे ना ही पहिलं इथंच मस्त असं इथं वटा तुळशी वृंदावन आणि इकडं संडास बाथरूम आणि इथून जिना काढायचा. जिन्याला तिथं ना ती काय म्हणतात ती सोललेलं आहे बघा. आणि त्याला झाडाने दिसलं नाही असं द्या. तर हे सगळं बाहेरच करायचं होतं, आतमध्ये नव्हतं करायचं. पण बाहेर करायचं म्हणलं भरपूर असा खर्च या. आणि पावसा पाण्याचे दिवस आहेत, रात्र लाईट असती नसती, चुकाट्याचं इजा लावत्यात, पाऊस येतो, ही नाही का बऱ्याच अडचणी असतात. आणि स्वीटीसाठी नको म्हणलं आपलं घरातच जागा आठवू द्या, काय अडचण नाही. कारण तसं पण त्या घरात आहे ना आम्ही सकाळच्या पारी मी ना झाडून काढायला जाते आणि तुमचं आजी देवपूजा करायला, त्याच्यावर त्या घरात दिवसभर कोणी सुद्धा जात नाही. घर हाय असंच मोकळं असतं या. आणि जागा पण भरपूर आहे. आणि भविष्यात म्हणलं तर मला एकटाच मुलगा आहे, भैया एकटाच आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी पण चांगलं या. यांचे चाललेत बघा गप्पा आहे का नाही. भविष्यात पण पाठीमागचं लोकेशन लयच भारी दिसतं, हिरवगार एकदम सगळं. किती आम्हाला ते लक्षात नाही आलं, ती घेऊन या ती नाशिकची घेऊन जायची ना. हे काल दुपारी झालं होतं यांनी सगळं, अजून तिथं ढिगुरा लावलाय. म्हणलं विकावती गोळा करून त्याच, पण ती काय नाही काय कामाचं, जाऊ द्या विषय दिला. आणि असं म्हणतात, मी कमेंट पण वाचले की ज्या वर्षी जांभळं भरपूर लागतात त्या वर्षी दुष्काळ पडतो. आणि ही अधिक महिना आलता ना, तर काय म्हणतात होते दोंड्याचा महिना. तर दुष्काळात 13वा महिना म्हणल्यासारखं ही 13व्या महिन्यात दुष्काळ आला या, हाय का नाही. पाऊस हा नाही म्हणतात, कमेंट पण आल्या सगळ्यांच्या. आणि नंतर ना एक दोघ जण आलते यांच्याकडे व्हिडिओ झाल्याच्या नंतर, ते पण तशीच म्हणली जांभळं लयच लागले त्या वर्षी, दुष्काळ पडतोय वाटतंय. हा म्हातारी माणसं म्हणतातच. हे झाड आहे ना रोज गच्च भरतंय बरं का, असंच जास्वंदीच्या फुलांचं कसलं भारी दिसतंय. हा झालंय माझ झालंय या, उरकलेलं आहे सगळं. पाणी ही भरून घेतलं आणि दाजींनी हे बघा मस्त असं केलंय इथं. तर सकाळी पाणी भरलं. इकडं मिस्त्री दादा आणि जावई बापू आहेत इकडं बघा. ही माल खलवून ठेवलाय, आता इथून घरात घेऊन जायचं. ही आता मामांच्या एकट्यांवरती काम आहे ही. नाही आपण येऊ की यारवाळी 2-2:30 वाजता येऊ की माघारी, आहे का नाही. हा होते तवर होते, हा तवर ती होतंय. आणि बाहेरची पाठीमाग खड्डा जी काढलेला आहे त्याला ना ती पण भरून घ्यायचं नाही का, बांधून घ्यायचं या. तर सकाळी दाजींनी त्याच्यातली माती जी होती ना खाली राहिलेली ती अशी एकदम प्लेन करून काढली बघा. आणि तुम्ही म्हणतायत की इथून दरवाजा पाडायचा होता, बाहेर बांधायचं होतं.
पण दरवाजा इकडं पाडायची काय गरज नाही, पूर्णच बाहेरच बांधायचं होतं. पण आम्ही तसं नाही केलं, तात्पुरतं इथं बांधलं या. आणि नंतर ते तसंच असंच ठेवायचं नाही, नंतर ना तिथलं ना ते काढून टाकायचं आणि बाहेर बांधायचं, घरातच ठेवायचं नाही. त्याच्यामुळं काहीच अडचण नाही, तात्पुरतं ते स्वीटीसाठी बांधलेलं आहे. आणि ही बघा, ही आपल्या रानात गवत सगळं हिरवंगार कसलं उगवलं बघितलं का. नारळाची झाडं चांगली व्हायला लागलेत आता, आंब्याचं आंब पण संपून गेलं. आणि हे गवत नुसतं पेरल्यावर दाट दडप उगवलंय सगळं, कसलं मोठं व्हायला लागलं. आता ह्याला नांगरून काखरून घ्यावं लागन पाळी घालून, तर हे गवत मरण. नाही तर पाऊस जर पडला तर सगळं गच भरण, पाय ठेवायला आता जागा नाही, नंतर तर काय बोलायलाच नको मग. चला आलेच, चला गाडी आली, आता आम्ही निघतो बारामतीला. गावाच्या शेंगा तोडायला आलेत, निबार व्हायला लागले तर. आणि जांभळांचं तर काय लय नाश होतोय बाबा, मापाच्या बाहेरच, काही इलाज नाही. पुढच्या वर्षी दाजींना अशी जांभळ ठेवून देत नाही, विकायलाच लावते. चला ताशा चल, आ चल चल चल. माठ खालवायला या घर बांधलं ना भाऊजी, या घराला ना माझी स्वीटी, भैया यांनी, मी यांचं मामा, आम्ही सगळ्यांनी पूर्ण घराला असं विटा आणि माल खालून दिलेला आहे. हा हा, मजुरी म्हणजे बाहेरचं एक पण लेबर नाही, सगळं आमचं आम्हीच केलेलं या. हा, रानातलं बघत, गुरांचं बघत बघत हे सगळं केलेलं आहे. जमतंय का? हा, माझा भैया एवढंच होता ना, भैया असं माल खलवून द्यायचा, त्याला एकदा खलवून दिलं ना असं की सगळं असं मिक्स करायचा, आणून द्यायचा. सगळं माझ्या ताईने भैयाने काम केलेलं ह्या घराचं बघा. लहान लहान होते ना त्यावेळेस, आणि आधी आम्ही ह्या घरात राहायचो. हे आपलं पत्र्याचं शेड पलीकड छपार होतं, याच्यात राहायचं. चला ओके, मॅडम झाल्या तयार, गाडी येते या. हा, तर आज तुमच्या एकट्यांवरच लोड या, काय होईन तसं हळूहळू करा, लय पण ताण घेऊ नका. हा हा ना, मग काय आहे तर मिस्त्री दादा तुमच्या जोडीला. तुम्हाला तर म्हणलं आजच्या दिवस राहू द्या काम, म्हणलं उद्या घेऊ म्हणलं करून. हा चालूच, पण आम्ही नाही त्याच्यामुळे राहू द्या म्हणलं होतं, एकट्यांवरती लोड नको म्हणून. असू द्या, आम्ही पण येतो लवकरच. मिस्त्री मामांनी बादली चालवली आता. का इकडं आणतायत काय? हा, उभा राहिला का? बरं, चालतंय चालतंय. तर चला आता निघतो आम्ही दवाखान्यात. बघू दवाखान्यात गेल्यावरती मग डिलेवरीची किती तारीख देते, बाळ कसं आहे काय ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगा. चला व्हिडिओला करते इथं चेंड आता. बाय बाय. चला तायशा, गाडी येते अजून, कुठं चला होय.